हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त अशी खमंग कोथिंबीरची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपण इथे कोथिंबीरची एक जुडी स्वच्छ पाण्याने धुवून छान चिरून घेतलेली आहे। आता आपण एका परातीमध्ये जी चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती सर्व टाकून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ घालूया। मी अर्धी वाटी डाळीचं पीठ या ठिकाणी टाकलेलं आहे। गरजेनुसार आपल्याला टाकायचं आहे। यामध्ये चवीनुसार तिखट टाकायचं आहे। 1 चमचाभर घातलेला आहे। तुम्ही जास्त किंवा कमीही करू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। थोडंसं जिरं टाकायचं आहे। थोडासा ओवा टाकते। ओवामुळे छान टेस्ट येते म्हणून आपण ओवा टाकायचा आहे। छोटा चमचा हळद टाकूया आणि यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकूया। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे काय होतं, जे आपल्या वड्या आहेत त्या छान खुशीत होतील, त्यामुळे आपण तांदळाचं पीठ या ठिकाणी टाकलेलं आहे। आता आपण हे छान एकजीव करूया। यामध्ये आता 4 ते 5 बारीक किसून घेतलेले लसूण घालूया। तुम्ही पेस्ट केली तरी चालेल। हे छान एकजीव करूया। यात आपण थोडंसं डाळीचं पीठ ऍड करूया। जास्त पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं नाहीये। याला जास्त पाणीही लागत नाही, त्यामुळे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। एकदाच जास्त टाकायचं नाही। याचा छान असा गोळा तयार करून घेऊया आपण। आपला गोळा बनून तयार आहे। आता आपण या डब्याला तेल लावून त्या गोळ्याला यामध्ये छान पसरून घेऊया। आता आपण इथे इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, ते छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता जी जाळी असते इडली करण्याची ती अशी उलटी मारून घेऊया। यावर आता जे आपण कोथिंबीर वडीचं मिश्रण बनवून पसरून घेतलेलं आहे ते यावर ठेवूया आणि याला 15 ते 20 मिनिटं छान वाफवून घेऊया। आपल्याला याचा गॅस फास्ट ठेवायचा। आपण जे कोथिंबीर वडीचं मिश्रण वाफवून घेतलेलं आहे त्याला छान थंड करून आता त्याच्या छान वड्या पाडून घेऊया। आता आपण या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ज्या आपण वड्या कट करून घेतल्या आहेत त्या यामध्ये तळून घेऊया। या वड्या आपल्याला मस्त अशा कमी आचेवर छान रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या वड्यांना मस्त असा लाल रंग आलेला आहे। आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया।
तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी खुसखुशीत कोथिंबीर वडी बनवून रेडी आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. सोबतच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया नव्या रेसिपी सोबत. धन्यवाद.